Chapter 4, Reproductive Health. This is the first NCRT explanation clip. Now this is very important topic. You please concentrate. याच्यावर 2 क्वेश्चन दरवर्षी नीटमध्ये येतात आणि नुसतं तुम्ही ही क्लिप जर 1-2दा ऐकली आणि एकदा NCRT वाचली तर तुम्हाला याची खूप मदत होईल. तो let us start. You have learned about human reproductive system and its function in chapter 3. Now let's discuss a closely related topic, reproductive health. So, chapter 3 मध्ये तुम्ही ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा अभ्यास केला आणि आता त्याच्याशी क्लोजली रिलेटेड टॉपिक रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आपण सुरू करतोय. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म? तो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ह्या टर्मबद्दल तुम्हाला काय समजलं? द टर्म सिम्पली रेफर्स टू हेल्दी रिप्रोडक्टिव ऑर्गन विथ नॉर्मल फंक्शन. तो ये हमारी पहली अंडरलाइन होगी कि रिप्रोडक्टिव हेल्थ मीन्स सिंपली हेल्दी रिप्रोडक्टिव ऑर्गन विथ नॉर्मल फंक्शन. मतलब कि हर एक व्यक्ति को यदि ये फीलिंग है कि उसके रिप्रोडक्टिव ऑर्गन स्ट्रक्चरली एंड फंक्शनली नॉर्मल है और उनका कार्य अच्छे से चल रहा है, तो दैट इज अ रिप्रोडक्टिव हेल्थ. हावेवर, it has a broader perspective and include emotional and social aspect of reproduction also. तो सिर्फ रिप्रोडक्टिव ऑर्गन नॉर्मल है, उनका कार्य नॉर्मल है, मतलब रिप्रोडक्टिव हेल्थ नहीं होता. ये थोड़ी ब्रॉडर टर्म है. इसमें और भी एस्पेक्ट आते रिप्रोडक्शन से जुड़े, जैसे कि इमोशनल एंड सोशल एस्पेक्ट. अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन WHO, रिप्रोडक्टिव हेल्थ मीन्स, अब ये हमारी सेकेंड अंडरलाइन है, डेफिनेशन, टोटल वेलबींग in all aspect of reproduction, that is physical, emotional, behavioral and social. So a total well-being in all aspect of reproduction, physical, emotional, behavioral, social. तो जब किसी को एक वेलबीइंग महसूस हो, म्हणजे एक ज्याला आपण सुखी आहो असं वाटतं रिप्रोडक्शन रिलेटेड आस्पेक्टमध्ये. जसं फिजिकल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन नॉर्मल असणं, इमोशनल, बिहेवियरल अँड सोशल आस्पेक्ट, तो समाज मान्य जे असतं तशा भावना असणं, याला आपण म्हणू शकतो इमोशनल, बिहेवियरल अँड सोशल. सो according to World Health Organization, reproductive health means a total well-being in all aspect of reproduction, physical aspect, emotional, behavioral and social. Therefore, a society with a people having physically and functionally normal reproductive organ, normal emotional and behavioral interaction among them in all sex related aspect might be called reproductively healthy. तो ऐसा समाज जहाँ हर व्यक्ति, पुरुष और महिला, उनके रिप्रोडक्टिव ऑर्गन नॉर्मल हो, फंक्शनिंग नॉर्मल हो और सेक्स रिलेटेड इमोशन और बिहेवियर एब्सोल्युटली नॉर्मल हो, उसे हम रिप्रोडक्टिवली हेल्दी सोसाइटी कह सकते हैं. Why is it significant to maintain reproductive health?
What are the methods taken up to achieve it? Let's examine them. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ का महत्त्वाची आहे आणि ती मेंटेन करण्यासाठी कोणत्या मेथड्स आहेत हे आता आपण बघू. सो फर्स्ट टायटल, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रॉब्लेम्स अँड स्ट्रॅटेजीज. India was amongst the first countries in the world to initiate action plan and programs at a national level to attain total reproductive health as a social goal. So, दुनिया भर में हिंदुस्तान एक पहला देश है जिन्होंने कृति और कार्यक्रम नेशनल लेवल पे स्टार्ट किए और उद्देश्य था कि रिप्रोडक्टिव हेल्थ यही हमारा सोशल गोल हो. So India was amongst the first countries in the world to initiate action plans and program at a national level to attain total reproductive health as a social goal. Now underline, ये हमारी तीसरी underline होगी. These programs called family planning and were started in 1951 and were periodically assessed over past decade. तो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ॲज अ सोशल गोल हा प्रोग्रामची सुरुवात पहिल्या पंचवार्षिक योजनेपासूनच म्हणजे 1951 पासूनच सुरू झाली आणि त्याला फॅमिली प्लॅनिंग हे नाव दिलं होतं आणि प्रत्येक 10 वर्षांनी त्याची प्रगतीसुद्धा आपण पाहिली. सो India was amongst the first countries in the world to initiate action plans and program at a national level to attain total reproductive health as a social goal. These programs called family planning were initiated in 1951 and were periodically assessed over past decades. Improved program covering wider improved program covering wider reproduction related area are currently in operation. तो 1951 में जो फैमिली प्लानिंग प्रोग्राम स्टार्ट हुआ था उससे एक बड़ा प्रोग्राम अभी हाल में चल रहा है जो काफ़ी सारे रिप्रोडक्शन से जुड़ी बातों को टॅकल करता है. म्हणजे फॅमिली प्लॅनिंगपेक्षा आत्ता मोठा प्रोग्राम सध्या जो आपल्या देशात सुरू आहे. सो इम्प्रूव्ड प्रोग्राम कवरिंग वाइडर रिप्रोडक्शन रिलेटेड एरिया आर करंटली इन ऑपरेशन अंडर द पॉप्युलर नेम. आता ही आपली चौथी अंडरलाईन आहे. रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम्स RCH. So, reproductive and child health care RCH program, which is currently in operation in a country, and it covers many more aspects related to reproduction. Creating awareness among the people about various reproduction related aspects, providing facilities and support for building up a reproductively healthy society are major tasks under this program. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, रिप्रोडक्शन संदर्भात त्यांना सुविधा देणे, त्यांना सपोर्ट देणे, जेणेकरून एक रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी निर्माण होईल, हे या प्रोग्रामचा उद्देश आहे. With the help of audio, visual and print media, governmental
and non-governmental agencies have taken various steps to create awareness among people about reproduction related aspect. तो ऑडिओ व्हिज्युअल आणि प्रिंट मीडिया, गव्हर्मेंट आणि नॉन गव्हर्मेंट एजन्सीजनी अनेक स्टेप्स घेतल्या लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी रिप्रोडक्शन रिलेटेड आस्पेक्ट संदर्भात. पॅरेंट्स, अदर क्लोज रिलेटिव्ह, टीचर्स अँड फ्रेंड also have a major role in dissemination of above information. तो रिप्रोडक्शन से जुड़ी सारी इंफॉर्मेशन देना ये दायित्व पेरेंट्स का, क्लोज रिलेटिव का, मित्रों का और टीचर का भी है. इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एजुकेशन इन स्कूल should also be encouraged to provide right information to the young so as to discourage children from believing myths and having misconception about sex related aspect. तो शाळा कॉलेजेसमध्ये लैंगिक शिक्षण दिल्या गेलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला प्रजननासंदर्भात एक खरी माहिती मिळेल आणि मग मुलं दंतकथा आणि गैरसमज ज्या सेक्स संदर्भात आहेत त्याच्यापासून दूर राहतील. प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, अडोलसन्स, रिलेटेड चेंजेस, सेफ अँड हायजेनिक सेक्शुअल प्रॅक्टिसेस, sexually transmitted diseases, AIDS, etc. would help people, especially those in adolescent age group, to lead a reproductively healthy life. So, प्रॉपर इन्फॉर्मेशन दिल्या गेली पाहिजे. कशा संदर्भात? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे टेस्टिस, स्क्रोटम, पेनिस, ॲक्सेसरी डक्ट, ॲक्सेसरी ग्लँड, ओव्हरीज, ओव्हिडक्ट, यूट्रस, सर्विक्स, वजाइना, वल्वा, मैमरी ग्लैंड, मेंस्ट्रुएशन. अडोलसन्स, तो जिनकी उम्र 12 साल से 18 साल के बीच है, तो वो अडोलसन्स कहलाते. अडोलसन्स एज में कुछ रिलेटेड चेंजेस आते, जैसे पिट्यूटरी हार्मोन्स सिक्रिट होते, सेक्स हार्मोन्स इन मेल एंड फीमेल सिक्रिट होते, उसकी वजह से सेकेंडरी सेक्स कैरेक्टर डेवलप होते. सेफ अँड हायजेनिक सेक्शुअल प्रॅक्टिसेस, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, एड्स याबद्दल माहिती देणं हा उद्देश असला पाहिजे. सो proper information about reproductive organ, adolescence and related changes, safe and hygienic sexual practices, sexually transmitted diseases, AIDS, would help the people, especially those in adolescent age group, to lead reproductively healthy life. Educating people, especially fertile couple and those in marriageable age group, about available birth control option, care of a pregnant mother, postnatal care of mother and child, importance of breastfeeding, equal opportunity for male and female child, would address importance of bringing up socially cautious, healthy family of desired size. म्हणजे ज्यांचं वय हे 15 ते 50 आहे ते फर्टाईल कपल आहे, ज्यांचं वय विवाहाचं आहे ते मॅरेजिएबल एज ग्रुपवाले लोक, यांना बर्थ कंट्रोल ऑप्शन्स कोणते असतात, त्याच्यानंतर गरोदर माता, नंतर बाळंत झालेल्या माता भगिनी, लहान बाळं आणि स्तनपानाचं महत्त्व आणि मुलामुलींना इक्वल म्हणजे समसमान वागणूक दिली गेली पाहिजे, हे सगळं
या RCHमध्ये येतं. अवेअरनेस ऑफ प्रॉब्लेम ड्यू टू अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ, social evils like sex abuse, sex related crime need to be created to enable people to think and take up the necessary step to prevent them and thereby build up socially responsible and healthy society. तो या पूर्ण पॅराग्राफमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काहीच महत्त्वाचं नाही. नाव नेक्स्ट पॅराग्राफ. Successful implementation of various action plan to attain reproductive health require strong infrastructural facility, professional expertise, material support. म्हणजे रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी निर्माण करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज असायला पाहिजे, प्रोफेशनल एक्सपर्ट पाहिजेत आणि माध्यम किंवा साहित्याचा सपोर्ट पाहिजे. These are essential to provide medical assistance and care to people in the reproduction related problem like pregnancy, delivery, STD, abortion, contraception, menstrual problem, infertility, etc. Implementation of better technique and new strategy from time to time are also required to provide more efficient care and assistance to the people. आता ही अंडरलाईन करायची आहे आपल्याला. Statutory ban on amniocentesis for sex determination to legally check increasing female foeticide. सो amniocentesis म्हणजे एक प्रीनॅटल डायग्नॉस्टिक टेक्निक आहे, जन्म से पूर्व का चिकित्सा तंत्र, ज्याला मराठीत गर्भजल चाचणी म्हणतात. तो amniocentesis में क्या होता है तो अब मैं एक्सप्लेन करता, आप ध्यान दीजिए. फर्ज करो कि ये कोई एक प्रेग्नेंट लेडी है और ये यूट्रस है और ये फिटस है. तो एक निडल सोनोग्राफी गाइडेड यूट्रस तक भेजी जाती है. म्हणजे ही गरोदर माऊली आहे, हे तिचं बाळ आहे, हे यूट्रस आहे आणि हे पोट आहे. तो एक सुई सोनोग्राफीमध्ये दिसली पाहिजे की कुठवर चालली आहे, ती इंजेक्ट केल्या जाते आणि यातलं पाणी बाहेर काढलं जातं, गर्भजल. आणि या बच्चूच्या म्हणजे फिटसच्या त्याच्यामध्ये असतात स्किन सेल्स. तो गर्भजल के साथ अमनियोटिक फ्लूइड के साथ वो स्किन सेल्स भी निकलती है और फिर वो स्किन सेल्स को माइक्रोस्कोप में स्टडी करके क्या बच्चे में कोई जेनेटिक डिफेक्ट है, जैसे टर्नर सिंड्रोम, क्लाइनफिल्टर सिंड्रोम, डाउन सिंड्रोम, सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया, असे बाळामध्ये काही व्यंग आहेत का, हे पाहण्याचं तंत्र आहे amniocentesis. पर इंसान ने उसका मिसयूज किया और ये देखा क्रोमोसोमल स्ट्रक्चर के आधार पे कि ये फिटस एक बेबी गर्ल है या बेबी बॉय है, और अगर वो गर्ल है तो उसे अबॉर्ट किया जाता. दिस इज कॉल्ड फीमेल फोएटिसाइड. तो amniocentesis पे बैन नहीं है, बैन है यूज ऑफ amniocentesis फॉर सेक्स डिटर्मिनेशन टू चेक द फीमेल फोएटिसाइड. सो
statutory ban on amniocentesis for sex determination. To legally check increasing menace of female foeticide, massive child immunization, etc. are some other programs that merit mention in this connection. In amniocentesis, some of the amniotic fluid of developing fetus is taken to analyze fetal cell and dissolved substances. This procedure is used to test for presence of certain genetic disorder. आता लक्ष द्या. In amniocentesis, some of the amniotic fluid of developing fetus is taken out to analyze the fetal cell and dissolved substances. तो amniotic fluid मधल्या सेल ॲनालाइज करायचे असतात आणि dissolved substances. This procedure is used to test the presence of certain genetic disorders such as Down syndrome, hemophilia, sickle cell anemia, etc. and determine survivability of the fetus. म्हणजे फिटस सर्वाईव्ह होईल की नाही, त्याला काही जेनेटिक डिसऑर्डर आहे का, जसं डाऊन सिंड्रोम, हिमोफिलिया, सिकल सेल ॲनेमिया, याच्यासाठी हे चांगलं तंत्र आहे, पण याचा गैरवापर होतो, त्याच्यावर बंदी आहे. और यहाँ नीट क्वेश्चन था कि amniocentesis कॅनॉट डिटेक्ट, काय डिटेक्ट करू शकत नाही, त्या प्रश्नाचं उत्तर होतं जॉईन दिस. सो research on various reproduction related area are encouraged and supported by government and non-government agency to find out new methods and or to improve existing one. म्हणजे रिप्रोडक्शन रिलेटेड एरियामध्ये जो काही रिसर्च आहे त्याला प्रोत्साहन दिले जाते गव्हर्मेंट आणि नॉन गव्हर्मेंट एजन्सीकडून. कशासाठी? नवीन मेथड शोधण्यासाठी किंवा जुन्या मेथडला इम्प्रूव्ह करण्यासाठी हा जो रिसर्च आहे तर त्याला प्रोत्साहित केलं जातं. आता आपली अंडरलाईन बघा. डू यू नो दॅट सहेली, अ न्यू ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फॉर फिमेल, was developed by Central Drug Research Institute CDRI लखनऊ. तो सहेली ही एक गर्भनिरोधक गोळी आहे. ती वीकली पिल आहे, म्हणजे माता भगिनींना जर गर्भ नको असेल, प्रेग्नन्सी नको असेल तर आठवड्यातनं एकदा घ्यायची. ती नॉन स्टिरॉइडल पील आहे, त्याचे मिनिमम साईड इफेक्ट आहे आणि ही गोळी भारताने CDRI लखनऊ इथं डेव्हलप केली. तो सहेली, अ न्यू ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फॉर फिमेल वॉज डेव्हलप्ड by scientists at Central Drug Research Institute CDRI लखनऊ. तो ही आपली अंडरलाईन आहे. बेटर अवेअरनेस अबाउट सेक्स रिलेटेड मॅटर, increase number of medically assisted delivery, better postnatal care leading to decreased maternal and infant mortality rate. सो लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण झालं पाहिजे सेक्स रिलेटेड मॅटरमध्ये. ज्या बाळंतपणं आहे, डिलेवरी आहे, त्या मेडिकली असिस्टेड असल्या पाहिजे. बाळाची आणि त्याच्या आईची काळजी घेतली गेली पाहिजे, ज्यामुळे माता मृत्यूदर आणि शिशु मृत्यूदर कमी होईल. इन्क्रीज नंबर ऑफ कपल विथ स्मॉल फॅमिली
better detection and cure of STD, and overall increased medical facility for all sex-related problem, etc., all indicate improved reproductive health of a society. समाजामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी होत असेल तर लैंगिक स्वास्थ्य समाजाचं वाढलं असं गृहीत धरल्या जाते. तो हा एक जनरल आपण आत्तापर्यंत वाचलं, ज्याच्यामध्ये नुसतं 4-5 पॉईंटच आपण अंडरलाईन केले. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय, WHO डेफिनेशन कोणती, 1951मध्ये फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम स्टार्ट झाला. त्याच्यानंतर अम्निओसेंटसिसवर स्टॅट्युटरी बॅन आहे फॉर सेक्स डिटर्मिनेशन, आणि सहेली हे CDRI लखनौनी डेव्हलप केली. अब सेकंड टाइटल, पॉप्युलेशन स्टॅबिलाइजेशन एंड बर्थ कंट्रोल. अब ध्यान दीजिए, ये हमारा अगला टाइटल है, पॉपुलेशन स्टेबलाइजेशन एंड बर्थ कंट्रोल. In last century, an all-round development in various fields significantly improved the quality of life of people. मागच्या 100 वर्षामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये जो विकास झाला त्यामुळे लोकांचं जीवनमान उंचावलं. पिछले शतक में, 100 साल में सारे क्षेत्रों में जो विकास हुआ है उसकी वजह से लोगों का लाइफस्टाइल जो है वो इम्प्रूव हुआ. हावेवर, increased health facility along with better living condition had an explosive impact on growth of population. आरोग्याच्या सुविधा वाढल्या आणि लिव्हिंग कंडिशन म्हणजे राहणीमान हे सुद्धा उंचावलं. त्याचा एक परिणाम असा की लोकसंख्येचा विस्फोट झाला. अब देखो हमारी अंडरलाइन, the world population which was around 2 billion म्हणजे 200 crore या 2000 million in 1990 rocketed about 6 billion, that is 600 crore by year 2000, and 7.2 billion 720 crore by 2011. तो ध्यान दीजिए, वर्ष 1900 में, माने आज से 121 साल पहले, दुनिया की आबादी केवल 200 करोड़ थी, माने 2 बिलियन, और 100 साल में, माने वर्ष 2000 तक वो 600 करोड़ हो गई. म्हणजे 200 कोटी होती 1900 मध्ये, आणि 2000 मध्ये म्हणजे 100 वर्षानं ती 600 कोटी झाली, म्हणजे तिप्पट झाली. आणि 2011 मध्ये जगाची लोकसंख्या 720 कोटी झाली, म्हणजे 11च वर्षात 1,20,00,000 जगाची लोकसंख्या वाढली. A similar trend was observed in India also. Our population, which was approximately 350 million, म्हणजे 35 कोटी, 35 crore, at the time of independence reached close to billion mark in 2000. तो हिंदुस्तान की आबादी और जनसंख्या जो महज 35 करोड़ थी जब हमें आज़ादी मिली उस वक्त, वो वर्ष 2000 में, मतलब 53 साल में करीब करीब 3 गुना हो गई. म्हणजे सर आपल्या देशाची जी लोकसंख्या 35 कोटी होती 1947 मध्ये जेव्हा आपल्याला स्वतंत्र मिळालं तेव्हा, तर ती 1 बिलियन म्हणजे 100 कोटी झाली. 35 कोटीची 100 कोटी. कधी? वर्ष 2000 मध्ये. and crossed
1.2 बिलियन इन मे 2011. म्हणजे 100 कोटीचे 120 कोटी झाले 2011 मध्ये. और रॅपिड डिक्लाइन, आत्ता लक्ष द्या, पॉप्युलेशन एक्सप्लोजनचे 4 कारणं सांगितले आहे. अ रॅपिड डिक्लाइन इन डेथ रेट, मृत्यूदर कमी होणे. रॅपिड डिक्लाइन इन मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट MMR, म्हणजे माता मृत्यूदर कमी झाला. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट IMR, म्हणजे बालमृत्यूदर कमी झाला. ॲज वेल ॲज increase in number of people in reproductive age are probable reason for this population explosion. मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की 1900 मध्ये जगाची लोकसंख्या होती 200 कोटी, ती 2000 मध्ये झाली 600 कोटी. 1947 मध्ये भारताची लोकसंख्या होती 35 कोटी, ती वर्ष 2000 मध्ये झाली 100 कोटी आणि 2011 मध्ये झाली 120 कोटी. हे जे पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे याचे 4 कारण आहेत. 1, डेथ रेट कमी झाला. 2, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट MMR कमी झाला. 3, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट IMR कमी झाला. आणि 4, तर जास्त लोक हे रिप्रोड्युसिएबल एजमध्ये मोडतात, म्हणजे तरुण आहेत. थ्रू अवर RCH प्रोग्राम, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम, दो we could bring down the population growth rate, it was only marginal. तो भले ही हमारे रिप्रोडक्टिव चाइल्ड हेल्थ केयर प्रोग्राम RCH के द्वारा हमने जनसंख्या को कम किया है, पर वो बहुत बहुत छोटे पैमाने पे कम हो पाई है. सो इट वॉज ओनली मार्जिनल. अकॉर्डिंग टू 2011 सेंसस रिपोर्ट, population growth rate was less than 2%. म्हणजे 2011च्या जनगणनेच्या रिपोर्टनुसार लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो 2% कमी होता. म्हणजे 20 birth per 1000 people per year, a rate at which our population would increase rapidly. Such an alarming growth rate could lead to absolute scarcity of even basic requirement, food, shelter, clothing. In spite of significant progress made in this area, तो 2011 के जनगणना रिपोर्ट के मुताबिक हिंदुस्तान का जो पॉपुलेशन ग्रोथ रेट है वो 2% से कम है. सो 2% म्हणजे 100ला 2, म्हणजे 1000ला 20 दरवर्षी. याच गतीने आपण वाढत राहिलो तर 33 वर्षात भारताची लोकसंख्या डबल होईल. दिस इज कॉल्ड डबलिंग टाईम. आणि मग आपण कितीही प्रगती केली तरी ज्या जीवनाच्या बेसिक गरजा आहे, फूड, शेल्टर अँड क्लोदिंग, तर ह्या कमी प्रमाणात भेटायला लागतील. सो पॉप्युलेशन स्टॅबिलिटी अँड बर्थ कंट्रोलमध्ये आपण पाहिलं, द वर्ल्ड पॉप्युलेशन विच वॉज अराउंड 2 बिलियन इन 1900 rocketed to 6 billion by 2000 and 7.2 billion by 2011. The Indian population that was 350 million, that is 35 crore at the time of independence, reached close to a billion, that is 100 crore by 2000, and crossed 1.2 billion in May 2011. The reason for population explosion: rapid decline in death rate, maternal mortality rate, infant mortality rate, and more number of people in reproducible age. Then we said population growth rate in 2011 was less than 2%, that is per year
1,000 individual produce 20 birth, and at this rate our population can double in 33 years, and that cause the scarcity of basic requirement, food, shelter, clothing, in spite of a significant progress in the area. Therefore, government was forced to take up serious measure to check this population growth rate, आणि म्हणून शासनाला कठोर पावलं उचलावीच लागली हा लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्यासाठी. आता हा जो पुढचा पॅराग्राफ आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं सुरू होणार आहे, आता लक्ष द्या. मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप to overcome this problem is to motivate smaller family by using various contraceptive method. सगळ्यात महत्त्वाची स्टेप हे घेतल्या गेली, छोटं कुटुंब असलं पाहिजे आणि बर्थ कंट्रोल मेथडचा वापर झाला पाहिजे. You might have seen advertisement in media as well as poster bill showing a happy couple with 2 children and with a slogan, "हम दो हमारे दो, we two our two." Many couple, mostly the young, urban working one, have even adopted one-child norm. Statutory raising of marriageable age of the female from 15 to 18 and that of male from 18 to 21, and incentives given to the couple with a small family are two other measures taken up to tackle this problem. आता बघा, गव्हर्नमेंटनी लोकसंख्या कमी करण्यासाठी 3 गोष्टी केल्या. सगळ्यात महत्त्वाची, टू मोटिवेट स्मॉलर फॅमिली यूजिंग कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड. छोटं कुटुंब ठेवायला पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट केली की मुलींचं लग्नाचं जे वय आहे ते 15 वरून 18 वर नेलं, मुलांचं 18 वरून 21 वर नेलं, आणि ज्या लोकांना कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड वापरून ज्या लोकांनी छोटी फॅमिली ॲडॅप्ट केली आहे त्यांना प्रोत्साहित केलं गेलं, इन्सेंटिव्स दिले गेले. अब देखो, let us describe some of the commonly used contraceptive method which help to prevent unwanted pregnancy. तो पुढच्या क्लिपमध्ये आपण त्या मेथड सुरू करणार आहे.